मस्त गरमागरम चहा तयार आहे आणि त्याच्यासोबत गरमागरम बिस्किट्स. आता तुम्ही म्हणाल चहा ठीक आहे गरम गरम, बिस्किट्स कसे काय? तर गरम गरम बिस्किट्स कारण आपण हे घरीच तयार केलेत. तर आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत असे नाचणीचे बिस्किट, ते सुद्धा साखरेचा वापर न करता गुळापासून, अवनचा वापर न करता कढईमध्ये. बघायचेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत नाचणीची मस्त खुसखुशीत अशी नानकटाई, जी करायला एकदम सोपी आहे. उत्तम असं प्रमाण आहे जे तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला डबल करायची असेल तर याचं दुप्पट प्रमाण घेऊन करा, कारण मला माहिती आहे तुम्हाला ही 100% आवडणारच. आणि अवन बिवनची काही गरज नाही, कढईमध्ये करणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर नाचणीची नानकटाई करायची त्यासाठीचं साहित्य बघू. तर आपल्याला लागणार आहे 1 कप नाचणीचं पीठ, पाव कप आणि वर 2 चमचे गूळ घेतलेला आहे, पाव कप साजूक तूप लागणार, पाऊण टीस्पून बेकिंग पावडर, 2 चिमूट खाण्याचा सोडा, 2 चिमूट मीठ, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, सोबतच लागेल आपल्याला थोडंसं दूध, जसं लागेल तसं वापरायचं. आता इथं मी एक मिक्सिंग बोल घेतलाय, त्यामध्ये चाळणी ठेवली, त्यावर आपल्याला घ्यायचंय नाचणीचं पीठ. हे नाचणीचं पीठ आहे बरं का, सत्व नाहीये. तुम्ही सत्व वापरलं तरी चालणार आहे. यामध्ये घालूया बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा, मीठ पाव चमचा घालतीये मी. तुम्ही अजून थोडंसं कमी घातलं 2 चिमूट तरी चालेल. आता हे सुके जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे. खरं तर हे असेच मिसळले तरी चालतील, पण चाळून घेतले की चांगले एकजीव होतात. म्हणजे सोडा पावडर सगळं छान पिठामध्ये मिसळलं जातं. तर हे बघा आपण याला मिसळून घेतलं. तुम्हाला अगदीच वाटलं ना तर यामध्ये तुम्ही 1 चमचा कोको पावडर घातली तरी चालेल. मग थोडासा चॉकलेटचा फ्लेवर येईल जो मुलांना आवडतो. कोको पावडर घालायची या स्टेजला घाला. आता अजून एक मिक्सिंग बोल घेतला, त्यामध्ये घेऊया चिरलेला गूळ आणि साजूक तूप. तूप आपल्याला अगदी पातळ करून घेण्याची गरज नाही, पण एकदम घट्ट पण घ्यायचं नाही. असं अर्धवट वितळलेलं घ्या, किंवा नसेल तर मग थोडंसं गरम करून वितळवून घ्या. आता गूळ आणि तूप 2-3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं. गूळ आणि तूप आपण मिसळलं. आता यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूया. त्याचबरोबर आपण जे दूध घेतलंय त्यातलं थोडंसं दूध इथं मी घालते. लक्षात घ्या, इथं आपण जे जे साहित्य घेतो, मग दूध असेल तूप असेल तर ते रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे. तूप गरम नको किंवा दूध गरम नको किंवा फ्रीजमधलं गारही नको. आता दूध घालू आणि याला मिसळू, म्हणजे गूळ याच्यामध्ये विरघळला जाईल. आणि हे बघा जवळपास 5 मिनिट मी याला फेटून घेतलं. आता बघा हे मस्त असं फोमी झालंय ना, म्हणजे असं थोडंसं फेस आल्यासारखं हलकं फुलकं दिसतंय. गूळ पण विरघळाय, बारीक चंक्स आहेत पण ते पण विरघळून जातील. आणि 5 मिनिटामध्ये होतं छान फेटून. आता यामध्ये आपण हे केलेलं कोरडं मिश्रण घालूया. आता याला हातानेच मिक्स करून घेऊ. आता या स्टेजला तुम्हाला वाटलं की दूध घालण्याची गरज आहे तर घाला, नाही तरी चालणार. तर याला आपण बऱ्यापैकी मिसळून घेतलंय आणि याला दाबल्यानंतर बघा हे अजून बरंच ठिसूळ आहे. त्यामुळं अगदी 1 चमचा ते 2 चमचा दूध घालू, जसं लागेल तसं घालायचं आणि याला मिक्स करूया. तर आपण सुरुवातीला 2 चमचे आणि आता 2 चमचे असं एकूण 4 चमचे दूध घातलं. आणि हे घ्या, आपला हा डो तयार झालाय, म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे. हे बघा इतपत मी घट्ट ठेवलंय. याला व्यवस्थित गोल करता येतंय, वळता येतंय, याचा अर्थ हे तयार झालंय. आता याच्या छोट्या छोट्या कुकीज म्हणजे बिस्किट्स करून घेऊ. तर थोड्याशा चिरा जातात कारण तूप वापरलंय म्हणून. तर असे साईजचे मी बिस्किट्स करून घेते. आता इथं एका ताटावर मी बटर पेपर ठेवलाय, त्याच्यावर आपण याला लावूया. तुमच्याकडे जर बटर पेपर नाही तर ताटाला थोडंसं तूप लावायचं, त्याच्यावर थोडंसं मैदा किंवा नाचणीचं पीठ भुरभुरायचं असं असं करून. ते जास्तीचं पीठ डस्ट करून काढायचं आणि मग त्याच्यावर या कुकीज ठेवायच्या, म्हणजे मग त्या चिकटत नाहीत आणि व्यवस्थित बेक होतात. आता बाकीचे बिस्किट्स पण आपण असेच करूया. इथं मी गोल करतेय, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगवेगळे चौकोनी आकार देऊ शकता, त्याच्यावर कुठलं तरी डिझाईन काढू शकता, जसं आवडतं तसं. बरं, आता एक 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 आपण कुकीज अशाच करूया. तर तुमच्याकडे जर बेक करण्यासाठी 2 प्लेट्स आहेत तर दोन्ही प्लेटवर करून घ्या. एक बेक झाली की दुसरी ठेवायची. हे बघा सगळ्या कुकीज करून घेतल्या. यावर मी थोडे पिस्ते लावतेय, किसलेले पिस्ते. ती एक एक चिमूट टाकायचं. ते पण नाही केलं तरी चालेल, अशाच तुम्ही ठेवल्या किंवा एखादा काजू लावला, काजूचा तुकडा लावला तरी चालेल, जसं आवडतं तसं.
घेतलं, बेक करूया. तर इकडे बघा एका मोठ्या कढईमध्ये मी मीठ ठेवलंय. मीठ आपलं साधं मीठ खायचं असतं ते मीठ आहे. त्याच्यामध्ये कढी ठेवली आहे, त्यावर मी अजून एक स्टँड ठेवलेलं आहे, कारण आपल्याला थोडं उंच करायचं आहे. हे मीठ चांगलं तापून द्यायचं. साधारण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर ठेवून दिलं होतं. यावर आपल्याला ही ताटली ठेवायची. अशी ठेवायची की ती मिठाला टच नाही झाली पाहिजे आणि फार कडेला पण थोडीशी जागा तरी राहायला पाहिजे. यावर हे झाकण ठेवायचं. गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आणि मंद आचेवर याला बेक करायचं. आता किती वेळ? 15 ते 16-17 मिनिट लागतात एकदम कमी आचेवर. तरीही तुम्ही कुकीज पातळ केला तर लवकर होतील, जाड केला तर उशीर लागेल. मी मध्यम साईज ठेवलेली आहे, त्यामुळे साधारण 15 ते 17 मिनिटांमध्ये होऊन जाईल. आणि जर तुम्हाला अवनमध्ये करायचं आहे तर अवन 160 डिग्रीवर 5 मिनिटं आधी प्रीहीट करा. त्यानंतर प्रीहीट झाला की अगदी अशाच कुकीज ट्रेमध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी 160 वरच बेक करायच्या. साधारण 20 मिनिट झालेली आहेत. 15 मिनिटात काही ह्या बेक झाल्या नाहीत आणि हे बिस्किट्स बेक झालेले आहेत. हे उचलताना खूप गरम आहे ना, एकदम पडलं आणि याचे थोडे तुकडे झाले, पण हरकत नाही. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते, कारण हे झालेले आहेत. कसं ओळखायचं? हे बघा, हे असं नाचणी आहे, त्यामुळे थोडं डार्क असं खालच्या बाजूने शेकलं जातं. हे पण बघूया. हे बघा असं हे ना कडक होतं आणि वरचा भाग पण असं फर्म झालाय. एकदम सुरुवातीला काय असतं ते मऊ असतं, पटकन बोट जातं, पण इथं तसं होत नाहीये. हे सगळं असं छान कडक झालंय, याचा अर्थ आपले बिस्किट्स बेक झालेत. हे बेक होण्यासाठी 20 मिनिट लागले एकदम कमी आचेवर. आता हे काढूया आणि उरलेले असेच ठेवूया. आणि दुसरी बॅच सुद्धा झालेली आहे, बघूया. ही पण एकदम मस्त झाली. ही तर मी म्हणते अजून छान झाली, कारण मीठ असं मस्त कडकडीत तापलं होतं ना, त्यामुळे अजून छान झालेलं आहे. खालून मस्त शेकलेत आणि तुम्हाला गंमत सांगते, काही ना गुळाचे चंक्स तसेच राहिले होते, तर ते असे मेल्ट होऊन ते गुळ असं त्याच्यातनं पाणी बाहेर आलेलं आहे. आणि आपली हे बिस्किट्स पण तयार झाले, एकदम छान शेकले गेलेले आहेत. गॅस मी बंद केलाय. हे सुद्धा बाहेर काढायचे आणि गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरा. गरम असताना, कोमट असताना भरू नका. पूर्ण तासभर याला असंच ठेवा आणि मग बरणीमध्ये भरून ठेवले तर मस्त महिनाभर टिकतात, त्याच्यापेक्षा जास्त टिकतील, पण त्याच्या आधीच संपून जातील. तिकडे आता बिस्किट तयार आहे. संध्याकाळची वेळ आहे, आम्ही चहा पण पिणार आहे. गरम गरम चहासोबत गरमागरम नाचणीचं बिस्किट. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.